नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, खूप महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे कोवळी ज्वारी खाल्ल्यामुळे जनावरात होणारी विषबाधा. खूप वेळा आपण हिरवा चारा म्हणून ज्वारी कापून जनावरांना देतो, पण जर ज्वारी खूप कोवळी असेल तर ती जनावरांसाठी विषासारखी ठरू शकते. विषबाधा कशी होते? कोवळ्या ज्वारीमध्ये हायड्रोसायनिक ॲसिड नावाचे विष असते. हे विष विशेष करून लहान अवस्थेतील ज्वारीमध्ये जास्त असते आणि विशेष म्हणजे पाऊस पडल्यानंतर जे नवीन कोंब फुटतात त्यामध्ये या विषाचे प्रमाण अजून वाढते. आपल्याला वाटते हिरवा चारा आहे, ताजा आहे म्हणजे चांगला आहे, पण हीच कोवळी ज्वारी जनावरांसाठी धोकादायक ठरू शकते. जर जनावरांनी अशी ज्वारी खाल्ली तर परिणाम खूप लवकर दिसतात. कधीकधी अर्ध्या तासात किंवा 1-2 तासात जनावरांची तब्येत बिघडू लागते. मुख्य लक्षणे. सर्वात आधी दिसणारी लक्षणे म्हणजे जनावर अस्वस्थ होते, श्वास जोरात घेऊ लागते, तोंड उघडे ठेवून श्वास घेते. नंतर जनावराचा मागचा भाग कमकुवत होतो, उभे राहायला त्रास होतो. कधीकधी जनावर खाली बसते किंवा पडते. फेफरे येऊ शकतात, पोट फुगते, डोळे मोठे दिसतात. काही वेळा जनावर बेशुद्ध पडते. हे विष रक्तावर परिणाम करते, त्यामुळे रक्त लालभडक दिसते. जर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर जनावराचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणून अशी लक्षणे दिसली की एकही मिनिट वेळ वाया घालवू नका. ताबडतोब पशुवैद्यकीय डॉक्टरांना संपर्क करा. खूप वेळा काही लोक घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करतात, पण एक धोकादायक असते, कारण ही विषबाधा खूप जलद पसरते आणि उशीर झाला तर नुकसान भरून निघत नाही. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही समस्या टाळायची कशी? सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूप कोवळी ज्वारी जनावरांना देऊ नका. साधारणपणे 45 ते 50 दिवसापूर्वीची ज्वारी चाऱ्यासाठी वापरू नये. ज्वारी पूर्ण वाढ झाल्यावरच कापून जनावरांना द्यावी. तसेच पावसानंतर लगेच आलेले नवीन कोंब देऊ नका, कारण त्यावेळी विषाचे प्रमाण जास्त असते. जर शक्य असेल तर ज्वारी कापल्यानंतर थोडी सुकू द्या आणि मग जनावरांना द्या. यामुळे धोका कमी होतो. नेहमी जनावरांना सुरक्षित आणि योग्य वयाचा चारा द्या, कारण जनावरांचे आरोग्य चांगले असेल तरच आपले दूध उत्पादन आणि उत्पन्न चांगले राहते. लक्षात ठेवा बांधवांनो, थोडी काळजी घेतली तर मोठे नुकसान टळू शकते. कोवळी ज्वारी देणे टाळा आणि आपल्या जनावरांचे प्राण वाचवा. ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.